या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका. मुंबई महापालिका आणि CSMT स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी रस्ते रिकामे करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता. दुपारी 12 पर्यंत रस्ते खाली करण्याचे कोर्टाचे आदेश. CSMT परिसरात सकाळपासूनच वाहतूक सुरळीत सुरू. पोलिसांकडून बॅरिकेडिंग आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. रस्ते मोकळे करा, आझाद मैदानात गाड्या लावा, शेवटचा सांगतोय मनोज जरांगेंचा हुल्लडबाजांना दम. तर जरांगेंच्या सूचनेनंतर मराठा आंदोलकांकडून CSMT स्थानकासमोरील वाहनं काढण्यास सुरुवात. मरीन ड्राईव्ह परिसरात आंदोलकांची गर्दी. समुद्रकिनारी उतरू नका, मुंबई पोलिसांच्या आंदोलकांना सूचना. 5व्या दिवशीही आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी. ओबीसीतून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी. 1 मराठा लाख मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. JJ फ्लायओव्हरवरची वाहतूक आज सकाळपासून सुरळीत सुरू. काल रस्त्यावर आंदोलकांनी गर्दी केल्यानं झाली होती वाहतूक कोंडी. मंत्रालयाबाहेरील सुरक्षेत मोठी वाढ. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची खबरदारी. आंदोलनस्थळी जरांगेंची प्रकृती खालावली. वैद्यकीय पथकाकडून तपासणीस जरांगेंचा नकार. जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस. मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस. न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांची नोटीस. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगेंना नोटीस. दुपारी 3:30 वाजता जरांगेंच्या आंदोलनावर हायकोर्टात सुनावणी. आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या, हायकोर्टाचे सरकारला निर्देश. जरांगेंच्या आंदोलनात अटी शर्थींसह दिलेल्या परवानगीचं उल्लंघन याबाबत हायकोर्टाची नाराजी. कोर्टाच्या कडक आदेशानुसार प्रशासन कारवाई करेल. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षण उपसमितीची सकाळी 10 वाजता बैठक. मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांसह शिंदे समितीचे सदस्य उपस्थित राहणार. राज्य सरकार नवा GR काढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. 2 तरुणांनी CSMT परिसरात भगवा ध्वज फडकवला. भगवा ध्वज फडकवण्यासाठी तरुण पोलवर चढले होते. आझाद मैदानावर वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी. काल खडी टाकल्यानंतर आज आंदोलकांकडूनच मंडपाची उभारणी. जुहू बस स्थानकाजवळ बेस्ट प्रवासी आणि आंदोलकांमध्ये राडा. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. घटनेत बेस्ट बसच्या काचा फोडल्याचा प्रकार. विरोधकांनी सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं बंद करावं. मवियानं मराठा समाजासाठी एकही निर्णय घेतला नाही. जे काही निर्णय झाले ते मी आणि शिंदेंनी घेतले, फडणवीसांचं प्रत्युत्तर. नागपुरात सुरू असलेल्या ओबीसींच्या साखळी उपोषणाचा आजचा 4था दिवस. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा. मराठा आणि कुणबी एक हा मूर्खपणा, असं कोर्ट म्हणाले. ओबीसीच्या वाट्यात दुसरे वाटेकरी नको, अन्यथा लाखोंच्या संख्येनं मुंबईत येऊ, मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा. मराठा आणि कुणबी एकच हे फायनल. येवलावाल्याला आम्ही महत्व देत नाही. जरांगेंचा छगन भुजबळांवर पलटवार. मत चोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा. पुन्हा एकदा मत चोरीच्या मुद्द्यावर मोठा खुलासा करण्याची शक्यता. सोनं चांदीच्या दराचा नवा उच्चांक. सोन्याचा दर प्रतितोळा 1,08,000 रुपयांपर्यंत, तर 1 किलो चांदीसाठी 1,25,000 रुपये मोजावे लागणार. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अडचणीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सुहानाकडून अलिबागमध्ये जमिनीची खरेदी. शासनाकडून लागवडीसाठी देण्यात आलेल्या जमिनीची खरेदी. या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.